नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला म्हाडाचा पेपर या पेपरमधील मराठी व्याकरण तसेच जीके या विषयावर जे प्रश्न विचारण्यात आलेले होते त्यामधील काही प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशाच प्रकारचे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये होणारे सर्व परीक्षातील व्हिडिओ किंवा प्रश्न जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील। तसेच परीक्षेचा निकाल, जाहिराती, जागा तसेच अभ्यासक्रम या सर्व गोष्टी चॅनलवर उपलब्ध आहेत। त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनल सबस्क्राइब करायचे आहे आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ टाकल्या तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज सकाळी झालेला पेपर जो आहे म्हाडाचा पेपर, या पेपरमधील आपण प्रश्न अभ्यासत आहोत। तर या पेपरमधील प्रश्न क्रमांक 1, केशव कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे प्रल्हाद केशव आत्रे। प्रल्हाद केशव आत्रे यांचे टोपण नाव जे आहे ते आहे केशव कुमार। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, लक्ष्मण शास्त्री जोशी यांना तर्कतीर्थ ही पदवी कोणी दिली? तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे शासकीय संस्कृत महाविद्यालय कोलकाता या विद्यालयाने लक्ष्मण शास्त्री जोशी यांना तर्कतीर्थ ही जी पदवी आहे ती दिलेली आहे शासकीय संस्कृत महाविद्यालय कोलकाता या ठिकाणच्या विद्यापीठाने। प्रश्न क्रमांक 3, पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? तर हा प्रश्न खूप सोपा आहे, वारंवार परीक्षामध्ये रिपीट होतो। तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये भिडेवाडा या ठिकाणी 1848 मध्ये जे आहे ती मुलींची पहिली शाळा जी आहे ती काढलेली आहे 1848 मध्ये। त्यानंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना केलेली आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, काळा कायदा असे कोणत्या कायद्याला म्हटले जात होते? तर रॉलेट ॲक्ट हा जो कायदा आहे या कायद्याला काळा कायदा या नावाने ओळखले जात होते, म्हणून काळा कायदा असे रॉलेट ॲक्ट या कायद्याला म्हटले जात होते। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, पंचशील तत्वाचे जनक कोण होते? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पंडित जवाहरलाल नेहरू। पंडित जवाहरलाल नेहरू यांना पंचशील तत्वाचे जनक असे संबोधले जाते किंवा म्हटले जाते, म्हणून पंचशील तत्वाचे जे जनक आहेत ते आहेत पंडित जवाहरलाल नेहरू। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, अवचेतन या सामासिक शब्दाचा विग्रह करा। तर आता मराठी व्याकरण या विषयावर आधारित प्रश्न पाहूया। तर अवचेतन या सामासिक शब्दाचा विरह जो आहे तो चेतन विरहित किंवा चेतन नसलेला म्हणजेच अवचेतन होय, म्हणून या शब्दाचा जो विग्रह आहे तो आहे चेतन विरहित किंवा चेतन नसलेला। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, कुत्रे या शब्दाचे लिंग ओळखा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नपुंसक लिंगी। ते कुत्रे इथं अनेक वचन असल्यामुळे हे जो शब्द आहे तो नपुंसक लिंगी यामध्ये येतो। जर कुत्रा असं असतं, कुत्रा असतं तर तो कुत्रा, तो या सर्वनामाचा वापर करून तो कुत्रा हा शब्द पुल्लिंगी नामामध्ये त्याचे रूपांतर झालेले असते, परंतु इथं कुत्रे अनेक वचन असल्यामुळे हा जो शब्द आहे तो नपुंसकलिंगी या प्रकारामध्ये येतो। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, मराठ्यांच्या इतिहासावर आधारित असलेले मराठी सत्तेचा उत्कर्ष हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठ्यांच्या इतिहासावर आधारित असलेले मराठी सत्तेचा उत्कर्ष हे जे पुस्तक आहे ते लिहिलेले आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित असलेले मराठी सत्तेचा उत्कर्ष हे पुस्तक महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेले आहे। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या प्रयोगाचा कर्ता हा प्रथमा किंवा प्रथम विभक्तीत असतो? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे कर्तरी प्रयोग। कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता जो असतो तो नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो, म्हणून या वाक्याचे किंवा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमा विभक्तीमध्ये असतो।
एकूण मराठीमध्ये 8 विभक्ती आहेत आणि त्यामध्ये प्रथमा विभक्तीमध्ये कर्ता हा नेहमी कर्तरी प्रयोगामध्ये किंवा कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमा विभक्तीमध्ये असतो. पुढचा प्रश्न क्रमांक 11. त्याने हरणास धरले या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर प्रयोग या विषयावर किंवा या टॉपिकवर भरपूर प्रश्न विचारले जात आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी आहेत त्यांनी प्रयोग हा टॉपिक नीट अभ्यासून जा, कारण परीक्षेमध्ये म्हाडाच्या परीक्षेमध्ये 3 ते 4 प्रश्न हे प्रयोग या टॉपिकवर विचारले जात आहेत. तर त्याने हरणास धरले हा जो वाक्य आहे किंवा हा प्रयोग जो आहे तो आहे भावे प्रयोग. यामध्ये कर्त्याला तसेच कर्माला आणि क्रियापदाला या तिन्हीला देखील प्रत्यय लागलेला आहे, म्हणून हे जे वाक्य आहे ते भावे प्रयोगाचे वाक्य आहे. कर्ता, कर्म आणि क्रियापद या तिन्हीला देखील प्रत्यय लागलेला असल्यामुळे हे वाक्य भावे प्रयोगाचे आहे. भावे प्रयोगामध्ये कर्ता, क्रियापद आणि कर्म म्हणून हे वाक्य भावे प्रयोग या प्रयोगाचे वाक्य आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12. मुलगा चेंडू खेळतो या वाक्यातील कर्ता ओळखा. तर यामध्ये मुलगा हा कर्ता आहे. प्रश्न क्रमांक 13. तू पुस्तक वाच या वाक्याचा प्रकार ओळखा. तर यामध्ये हे जे वाक्य आहे ते आज्ञार्थी वाक्य आहे. यामध्ये आज्ञा देण्यात आलेली आहे. तू पुस्तक वाच ही एक प्रकारची आज्ञा आहे, म्हणून हे वाक्य आज्ञार्थी वाक्य या प्रकारामध्ये येते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तू पुस्तक वाच हे वाक्य किंवा या वाक्याचा प्रकार जो आहे तो आज्ञार्थी वाक्य हा आहे. प्रश्न क्रमांक 14. मराठी भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहितात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मराठी भाषा ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मराठी भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. पुढचा प्रश्न क्रमांक 15. हा प्रश्न कालच्या पेपरमध्ये आलेला होता, आजच्या पेपरमध्ये हा रिपीट झालेला आहे. तर नास्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर यामध्ये नास्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आस्तिक. नास्तिक म्हणजे देवाला न मानणारा आणि आस्तिक म्हणजे देवाला मानणारा. तर नास्तिक या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द जो आहे तो आहे आस्तिक. प्रश्न क्रमांक 16. श्वशुर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर यामध्ये या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सासरा. प्रश्न क्रमांक 17. वासरू या शब्दाचे अनेक वचन सांगा. तर यामध्ये वासरू या शब्दाचे अनेक वचन वासरे हे आहे. प्रश्न क्रमांक 18. किरण चपाती खातो या वाक्याचे रूपांतर किंवा रूपांतरित भूतकाळात करा. तर प्रश्न क्रमांक 18 आहे किरण चपाती खातो या वाक्याचे रूपांतर भूतकाळात करा. रीती भूतकाळात करा असा प्रश्न होता. तर यामध्ये किरण चपाती खात असे या वाक्याचा रीती भूतकाळात रूपांतर होईल. किरण चपाती खातो हे जे वाक्य आहे या वाक्याचे रीती भूतकाळातील रूपांतर असेल किरण चपाती खात असे. या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न क्रमांक 19. पालापाचोळा या शब्दाचा समास ओळखा. तर यामध्ये या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व या समासामध्ये पालापाचोळा हा शब्द येतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला म्हणजेच 3 फेब्रुवारी 2022 रोजी म्हाडा या ठिकाणचा जो पेपर झाला त्या पेपरमधील मराठी व्याकरण आणि GK या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासले. अशाच प्रकारचे सर्व नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परीक्षेचे नवीन व्हिडिओ, पेपरची माहिती तसेच पेपरची आन्सर की, कट ऑफ, निकाल, जाहिराती, जागा या सर्वांविषयी माहिती पाहण्यासाठी चॅनलसोबत राहा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद. गुड नाईट.